कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाचा प्रताप, दारूच्या नशेत 8 ते 10 दुचाकींना दिली धडक। जीवितहानी नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कार चालक पोलिसांच्या ताब्यात। वसईत बंदुकीचा धाक दाखवून मयंक ज्वेलर्सवर दरोडा, 2 दरोडेखोरांकडून 50 तोळे सोनं लंपास। घटना सीसीटीव्हीत कैद। मिरजेत शाळकरी मुलाने घरातच बनवली भली मोठी पतंग, 3 फूट उंच आणि 4 फूट लांबीची पतंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। चाळीसगावातील डोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याची दयनीय अवस्था, दवाखानाही बंद, मोफत उपचाराची सुविधा बंद पडल्यानं गोरगरीब रुग्णांचे हाल। धाराशिव शाकंभरी नवरात्री महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेचा सिंहावरून छबिना, तत्पूर्वी सकाळी शेषशाही अलंकार महापूजाही संपन्न। मीरा भाईंदरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मिळणार स्वच्छतेचे धडे, महानगरपालिका राबवणार स्वच्छतेची पाठशाळा, हा नवा उपक्रम। आरबीके शाळेतून उपक्रमाला सुरुवात। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल, भाजीपाल्यासाठी अन्य जिल्ह्यांवर अवलंबून राहावं लागू नये या दृष्टीनं भाजीपाला लागवड। पवनार रुग्णालयाच्या वतीनं खेड तालुक्यातील द्वारका वृद्धाश्रमात आरोग्य शिबिर संपन्न, आश्रमातील वृद्धाची विविध आजारांची तपासणी करण्यात आली। नागपुरातील 912 कारखाने प्रदूषणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये, त्यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ, प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती। नंदुरबार शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आणि पोलिसांची कारवाई, महाराणा प्रताप परिसरातील अतिक्रमणावर कारवाई।